पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता, आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीतील शिबिरामध्ये राज ठाकरे यांचे आदेश, मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याच्या देखील सूचना। राज ठाकरे आणि संजय राऊत कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। उद्या पनवेलमध्ये शेकापची वर्धापन दिन मेळावा, मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत देखील उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन, 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। रामदास कदम यांच्याकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, रेस्टो बारचा परवाना कदम यांनी कायम ठेवला। अनिल परब यांच्या आरोपानंतर कारवाई झाल्याची माहिती। परवाना परत केला याचा अर्थ डान्स बार होता हे मान्य केलं। रामदास कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्यानंतर अनिल परब यांची टीका, तर परवाना परत केला म्हणून गृहराज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही, परब यांचा इशारा। योगेश कदम यांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयात जाणार, ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आणि आमदारांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीसाठी सखोल चर्चा। गोरंट्याल यांच्या नगरपालिकेतील घोटाळ्यांची माहिती भाजपला नसेल, त्यांनी घरच्यांना आईला किती त्रास दिला याच्या माझ्याकडे क्लिप, गोरंट्याल जनाधार गेलेला नेता, भाजपच्या लोकांनी या बोकडापासून सावध राहावं, अर्जुन खोतकर यांचा निशाणा। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान, पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत, विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी।